कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत छत्रपती शाहू स्टेडियमवर आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात अंतिम सामना खेळण्यात आला। सामन्याच्या पूर्वार्धात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र कुणालाही गोल करता आला नाही। त्यामुळे पूर्वार्धात सामना गोल 0 बरोबरीत राहिला। उत्तरार्धात सुद्धा दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ पाहायला मिळाला। या दरम्यान शिवाजी मंडळाच्या खेळाडूंकडून अनेक सोप्या संधी वाया गेल्या। उत्तरार्धातही कुणाला गोल करता आला नाही। त्यामुळे सामन्याच्या निकालासाठी टाय ब्रेकरचा अवलंब करण्यात आला। यामध्ये वेताळमाळ संघाकडून शोएब बागवान, जय कामत, प्रणव कणसे आणि रेहान मुजावर यांनी अचूक गोल केले। शिवाजी तरुण मंडळाकडून सूर्यप्रकाश सासणे, रोहन अडनाईक यांनी गोल केले, तर संकेत अनिल साळोखे, दर्शन पाटील यांना गोल करता आले नाहीत। त्यामुळे वेताळमाळ संघानं टाय ब्रेकरवर 4-2 गोल फरकानं हा सामना जिंकत महापौर चषकावर आपलं नाव कोरलं। या विजयानंतर वेताळमाळ संघाच्या समर्थकांनी जल्लोष केला। खासदार शाहू महाराज छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या वेताळमाळ संघास 1.5 लाख रुपये रोख आणि महापौर चषक देऊन गौरवण्यात आलं, तर उपविजेत्या श्री शिवाजी तरुण मंडळ संघास 75,000 रुपये रोख आणि चषक देऊन गौरवण्यात आलं। तसंच वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 10,000 रुपये रोख आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। मालिकावीर होण्याचा मान वेताळ संघाचा विशाल कुरणे यानं पटकावला। त्याला 20,000 रुपये रोख आणि पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं। या स्पर्धेत निवेदन करणाऱ्या विजय साळोखे यांनाही सन्मानित करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, परितोष कंकाळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण सभापती कौसर बागवान, नगरसेवक संजय मोहिते, आदिल फरास, विजयसिंह खाडे पाटील आदी उपस्थित होते।